श्रोते नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवन जगत असताना काही शब्द आपण उच्चारत नाही, पण ते आपल्या जगण्यात सतत जगत असतात. माणसाचं आयुष्य हे केवळ दिवस, महिने, वर्ष यांच्या मोजमापानं मोठं होत नाही. ते मोठं होतं ते त्यानं जपलेल्या जिव्हाळ्यामुळं, दिलेल्या उभेमुळं आणि निभावलेल्या नात्यांमुळं. प्रत्येक घरात एक शांत कोपरा असतो, जिथं आठवणींचा मंद दिवा तेवत असतो, जिथं काही चेहरे मनात कायमचे कोरलेले असतात आणि जिथं शब्दांपेक्षा भावना जास्त बोलत असतात. श्रोते हो, गावाकडच्या मातीत वाढलेला माणूस सांगतो, घर म्हणजे फक्त विटा माती नव्हे, ते असतं एक धडधडणारं मन. कुणाच्या कपाळावरचा घाम, कुणाच्या डोळ्यातली काळजी, कुणाच्या ओठावरचं निशब्द हास्य यांचीच तर शिदोरी घेऊन आपण आयुष्याची वाट चालत असतो. श्रोते हो, कधी कोणासाठी सावली बनतो, तर कधी कोणाच्या सावलीत विसावतो. पण या देण्या घेण्यातच आयुष्याची खरी श्रीमंती दडलेली असते. श्रोते हो, मनाच्या गाभाऱ्यात काही मूल्य अशी रुजलेली असतात की ती दिसत नाही, पण त्यांच्यामुळंच माणूस उभा राहतो. संकटाच्या वादळात जी माणसं ढळत नाहीत, ती बाहेरून मजबूत नसतात. त्यांचा पाय आतून घट्ट असतो. त्या पायाला आकार दिलेला असतो संस्कारांनी, जपलेल्या विश्वासाने आणि स्वतःशी केलेल्या प्रामाणिक संवादानं. कधी कधी आयुष्य आपल्याला वाकवतं, तोडतं, परखतं, पण त्या प्रत्येक परीक्षेतून एक नवीन प्रकाश जन्माला येतो. त्या प्रकाशाचं नाव मोठेपण नसतं, त्याचं नाव असतं माणूसपण. जेव्हा आपण दुसऱ्याच्या वेदनेत स्वतःची छाया पाहतो ना, तेव्हा आपल्या अस्तित्वाला अर्थ मिळत असतो. जेव्हा आपण कोणाच्या आनंदात मनापासून हसतो ना, तेव्हा आयुष्याला सुगंध येत असतो. श्रोते हो, ही शब्द मालिका म्हणजे केवळ विचारांची रांग नाही, ती आहे जगण्याच्या गाभाऱ्यातून उमटलेली हाक. ती आठवण करून देते की उंची पदानं मोजली जात नाही, ती मोजली जाते अंतःकरणाच्या विशालतेनं. जगात काहीही मिळो अथवा न मिळो, मनातली ओढ, वागण्यातली सच्चाई आणि डोळ्यातली करुणा टिकली तर आयुष्य खरंच धन्य होतं. श्रोते हो, चला या भाव विश्वाच्या प्रवासात आपण पाऊल टाकूया, जिथं प्रत्येक ओळ ही अनुभवाची सावले, प्रत्येक विचार हा अंतर्मनाचा स्पर्श आहे आणि प्रत्येक शब्द हा जगण्याला नवा अर्थ देणारा दीप आहे. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नाती गोती ही रक्तानं जुळतात, पण टिकतात ती मनानं. ज्यांच्या घरात नात्यांचा ओलावा असतो, तिथं गरिबीही श्रीमंती सारखी भासते. आणि जिथं नात्यात अहंकार शिरतो, तिथं संपत्ती असूनही माणूस एकटा पडतो. भावकी म्हणजे फक्त आडनावाची ओळख नसते, ती संकटात खांद्याला खांदा लावून उभं राहण्याची ताकद असते. गावात आपली माणसं असणं म्हणजे देवाचं सावट अंगावर असण्यासारखं असतं. प्रामाणिकपणा हा माणसाच्या चेहऱ्यावर दिसत नाही, तो त्याच्या वागण्यातून जाणवतो. जग जिंकलं नाही तरी चालेल, पण विश्वास हरवला तर माणूस स्वतःलाच हरवतो. नवरा बायकोचं नातं म्हणजे दोन जीवांची स्पर्धा नाही, तर दोन स्वप्नांची भागीदारी असते. एकानं पडताना दुसऱ्यानं हात द्यावा, हेच खरं संसाराचं सौंदर्य आहे. संसार म्हणजे चार भिंती नव्हेत, तो चार मनांचा समतोल असतो. थोडं समजून घेणं, थोडं गप्प राहणं आणि भरपूर प्रेम देणं, एवढ्यानं संसार फुलतो. मित्र म्हणजे आयुष्याच्या वाटेवर अचानक सापडलेला सावलीचा वृक्ष. सगळं जग दूर गेलं तरी जो पाठीशी उभा राहतो, तोच खरा मित्र असतो. आई म्हणजे शब्दात न मावणारी माया. तिच्या पदरात डोकं ठेवलं
की जगातल्या सगळ्या वादळांचं अस्तित्व संपून जातं. वडील म्हणजे घराचा निशब्द आधारस्तंभ. ते कमी बोलतात, पण त्यांच्या घामातच लेकरांच्या भवितव्याची शिदोरी दडलेली असते. चारित्र्य ही अशी संपत्ती आहे जी एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही. माणसाचं खरं सौंदर्य चेहऱ्यात नसतं, ते त्याच्या चारित्र्यात असतं. विश्वास हा नात्यांचा श्वास असतो. तो तुटला की नातं जिवंत असलं तर यातून मरून जातं. कष्टाच्या मातीमध्येच यशाची बीजं रुजतात. घाम गाळल्याशिवाय कुठल्याही स्वप्नाला अंकुर फुटत नाही. स्वाभिमान जपणं म्हणजे जगाशी भांडणं नव्हे, तर स्वतःच्या मूल्यांवर ठाम उभं राहणं होय. झुकावं ते प्रेमासाठी, पण कधीही स्वार्थासाठी नाही. क्षमा करणं म्हणजे कमजोरी नव्हे, ती मनाची श्रीमंती असते. ज्याच्या हृदयात माफी असते त्याच्या आयुष्यात शांतता नांदते. समाधान ही मनाची श्रीमंती. जे आहे त्यात आनंद मानणारा माणूसच खरा सुखी असतो. स्वप्न बघणं सोपं असतं, पण ती पूर्ण करण्यासाठी रात्रीची झोप आणि दिवसाचा आराम सोडावा लागतो. अपयश ही शेवटची रेष नसते, ती पुढच्या यशाची तयारी असते. पडल्याशिवाय चालायला शिकता येत नाही. यश हे कधीही एकट्याचं नसतं. त्यामागं आईचा आशीर्वाद, वडिलांचा घाम आणि मित्रांची साथ असते. प्रेम म्हणजे फक्त शब्द नव्हेत, ते कृतीतून दिसलं पाहिजे. ज्याच्या डोळ्यात काळजी दिसते तिथंच खरं प्रेम असतं. संयम ही संकटातली खरी ताकद असते. गाहीत घेतलेलं निर्णय आयुष्यभराची खंत बनवू शकतात. कुटुंब म्हणजे जगातली सर्वात सुरक्षित जागा. बाहेर कितीही वादळ असली तरी घरातलं उबदारपण माणसाला सावरतं. जबाबदारी अंगावर घेतली की माणूस आपोआप मोठा होतो. ती पेलताना घाम येतो, पण त्यातूनच व्यक्तिमत्व घडतं. त्याग म्हणजे स्वतःला विसरून दुसऱ्याचा विचार करणं. जिथं त्याग असतो तिथंच नात्यांना खरं मोल मिळतं. माणुसकी ही सर्वात मोठी ओळख आहे. धर्म, जात, पदवी यापेक्षा माणूसपण मोठं असतं. वेळ ही कधीही थांबत नाही. योग्य वेळी घेतलेला निर्णय आयुष्य बदलतो आणि दवडलेली वेळ पश्चाताप देऊन जाते. आठवणी या मनाच्या कपाटात जपलेल्या गोड खजिन्यासारख्या असतात. त्या हसवतातही आणि कधी नकळत डोळे पाणावतातही. संघर्ष हा आयुष्याचा गुरु असतो. तो शिकवतो, घडवतो आणि शेवटी मजबूत बनवतो. सहनशीलता म्हणजे मनाची ताकद. जे सहन करू शकतात तेच आयुष्य जिंकू शकतात. कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे आपल्या माणसांना मान देणं. धन्यवाद हा शब्द नात्यांना अधिक घट्ट करतो. आशा ही अंधारातली छोटीशी ज्योत असते. ती जिवंत असेल तर माणूस कधीच हारत नाही.
आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा आढळ विश्वास. जग शंका घेत असलं तरी जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच शेवटी इतिहास घडवतो.